आकाशात वीज चमकत होती, थंड हवा सुरू होती। या पावसाळी वातावरणात चहा आणि भजी खाण्याची मजा काही औरच आहे। पण हे पावसाचे दिवस सगळ्यांसाठी एकसारखे नसतात। वैशाली आपली 12 वर्षांची मुलगी सौम्या आणि आपला 5 वर्षाचा मुलगा मॉन्टी बरोबर एका झोपडीत राहत होती। आई, बघ ना, आपलं छत गळतंय, सगळ्या घरात पाणी साठलंय। अरे देवा, आता काही केलं नाही तर सगळं घरच पाण्याने भरून जाईल। आकाशात वीज चमकतच होती। वैशालीने घराच्या छतावर खूप सारं प्लास्टिक आणि पोती टाकली, त्यामुळे घरात पाणी येण्याचं बऱ्याच प्रमाणात कमी झालं। आई, बास कर, खाली ये, आता पाणी जास्त येत नाही, लवकर ये आणि मला भजी करून दे। पावसात भजी खाण्याची मजा काही वेगळीच आहे, हो ना दीदी? गप्पा बस, तुला दिसतंय ना आपली आई किती मेहनत करतीये ते? ती बाहेर पावसात पूर्ण भिजलीये आणि तुला भजी खायचं सुचतंय? तेवढ्यातच वैशालीला तिच्या मालकिणीचा फोन आला। तुम्हा गरीब लोकांना ना वेळेची जराही किंमत नाहीये, म्हणून तर तुम्ही भिकाऱ्यांसारखी सदानकदा भीक मागत राहता। इथे घरातलं सगळं काम राहिलंय, माझ्या मुलाला भजी खायची खूप इच्छा झालीये आणि तू एक आहेस की अजून आलीच नाहीयेस। बाईसाहेब, अहो पाऊस खूप जोरात येतोय, त्यामुळे माझं घराचं छप्पर गळत होतं, तेच नीट करण्यात वेळ गेला। वैशालीने लगेच आपल्या मुलांसाठी खाणं तयार केलं। सौम्या, तुम्ही आता खाऊन घ्या आणि मॉन्टीची काळजी घे, मी कामावर जाऊन येते। आई, बाहेर खूप जोरात पाऊस पडतोय, ही प्लास्टिकची पिशवी घेऊन जा, म्हणजे तू पावसात भिजणार नाहीस। वैशालीने ती प्लास्टिकची पिशवी अंगात घातली आणि ती बाहेर पडली। बाहेर रस्त्यावर गुडघ्यापर्यंत पाणी होतं। अरे देवा, थोडा वेळ पाऊस थांबू दे, मला फक्त बाईसाहेबांच्या घरी पोहोचू दे, मग पाहिजे तेवढा कोसळ। असं म्हणत असतानाच पाऊस आणखी जास्त कोसळायला लागतो। विजाही कडाडत होत्या। तेव्हाच तिला रस्त्यात एक मोठं झाड पडलेलं दिसलं आणि त्यामुळे संकट यायची असली ना की ती चहूबाजूनी येतात हे खरे। सगळा रस्ताच बंद झाला, आता मी कशी जाऊ? वैशालीने कसंबस ते पडलेल्या झाडाच्या इथून वाट काढली। चला, हे बरं झालं। अरे, माझी एक चप्पल कुठे गेली? अरे अरे, गेली वाहून। वैशालीने रागाने दुसरी चप्पलही काढून फेकली आणि कशीबशी आपल्या बाईसाहेबांच्या घरी पोहोचली। तुम्हा कामवाल्यांची ना हीच सवय आहे, कुठलंही काम वेळेत करायचं नाही आणि मग देवालाच दोष देत बसायचं की तू नेहमी आमच्याच बाबतीत वाईट का करतोस? बाईसाहेब, बाहेर खूप जोरात पाऊस पडतोय, रस्त्यावर गुडघ्या इतकं पाणी आहे, माझंच मला माहित की मी इथपर्यंत कशी पोहोचले ते। या महान कार्यासाठी तर तुला अवॉर्डच दिलं पाहिजे। चल चल, आता जास्त नाटक करू नकोस। सगळ्यात आधी तू ही जी फरशी खराब केलीयस ना ती स्वच्छ कर, त्यानंतर सगळी भांडी घासून घे आणि मग आमच्यासाठी चहा आणि भजी तयार कर, समजलं? वैशाली काही न बोलताच किचन मध्ये गेली। आधी तिने चहा, नाश्ता आणि भजीची तयारी केली, मग तिने फरशी पुसली आणि स्वतःची साडीही सुकवली। आई, मला वाटतं आज वैशाली आंटीनी मनापासून भजी नाही केलीये, याच्यात मीठ खूप जास्त पडलंय, मला नाही खायचंय हे। काय ग काम चुकार, तू माझ्यावर राग काढू शकत नाही म्हणून या भजीवर राग काढलास? चल जा आता आत, दुसऱ्या भजी बनव आणि या भजी बाहेर फेकून दे। वैशाली काहीच बोलत नव्हती, तिच्या डोळ्यात अश्रू होते। मग तिने पुन्हा भजी बनवली आणि त्या मुलाला खाऊ घातली। दुसऱ्या ज्या भजी होत्या त्या तिने एका पॉलिथिन मध्ये घातल्या। ए वैशाली, थांब जरा, हे काय आहे तुझ्या हातामध्ये? काय घेऊन चाललीयस तू? बाईसाहेब, मी इतके वर्षांपासून तुमच्याकडे काम करतेय, मी तुम्हाला चोर वाटते का? तुम्हीच म्हणाला होतात ना या भजी बाहेर फेकून दे। बाहेर फेकण्यापेक्षा मी या माझ्या मुलांना खाऊ घालीन। ही पण एक चोरीच आहे, दर महिन्याला पैसे घेतेस ना, मग त्या पैशातून भजी खाऊ घाल ना तुझ्या मुलांना। हे सगळं तिचा नवरा पाहत होता। तिला बोलण्यासाठी तो पुढे येतो आणि म्हणतो, तू तसही त्या भजी फेकूनच देणार आहेस, त्यापेक्षा ती बिचारी आपल्या मुलांना खाऊ घालेल। त्या दोघांमध्ये चाललेली चर्चा ऐकून वैशालीने ती भजी बाहेर कुत्र्याला खाऊ घातली आणि वैशाली तिथून काही न बोलताच निघून गेली। रात्रीच्या अंधारात पाऊस थांबायचं नावच घेत नव्हता। ती चालतच आपल्या घरी निघाली होती, तेव्हाच तिथे एक नाला कदाचित उघडा होता। पाण्यामुळे तिला तो दिसलाच नाही। बिचारी वैशाली त्या नाल्यामध्ये पडते। वाचवा, वाचवा, कोणीतरी वाचवा, माझ्या मुलांचं काय होणार? पण त्यावेळी पावसात त्या रस्त्यावरती कोणीच नव्हतं जो तिला वाचवू शकेल, त्यामुळे त्या बिचारीचा पाण्यात बुडून मृत्यू होतो। तिकडे तिची दोन्ही मुलं आपली आई परत येण्याची वाट पाहत होते। दीदी, 12 वाजले, अजून आई घरी नाही आली। मॉन्टी, तू काळजी करू नकोस, तू झोप, तू बघतोयस ना पाऊस किती जोरात येतोय ते। कदाचित आई बाईसाहेबांच्या घरीच थांबली असेल आणि आपल्याकडे तर फोन पण नाहीये की आपण त्यांना फोन करून विचारू शकतो। रात्रभर त्यांची आई घरी आलीच नाही। दुसऱ्या दिवशी जेव्हा पाऊस थांबला तेव्हा नगरपालिकेच्या माणसांनी
त्या नाल्यातून एक मृतदेह बाहेर काढला आणि त्याची शहानिशा केल्यावर कळालं की तो मृतदेह वैशालीचा आहे. साहेब, तुम्ही या मृतबाईंना ओळखता का? कारण आजूबाजूच्या लोकांनी सांगितलं की या तुमच्याकडेच काम करत होत्या. त्यांच्या घरचा ऍड्रेस आम्हाला हवाय, म्हणजे हा मृतदेह त्यांच्या ताब्यात देता येईल. वैशालीचा मृतदेह पाहून बाईसाहेब आणि त्यांचा नवरा घाबरून गेले. हो इन्स्पेक्टर साहेब, ही आमच्याकडेच काम करत होती. ही कशी मेली? आता काय विचारता कशी मेली? तुम्हा श्रीमंतांना या गरीब लोकांवर जराही दया येत नाही का? रात्री काम संपवून घरी निघाली असेल, रस्ता पाण्याने एवढा भरलेला होता, त्यात तिला तो नाला दिसला नसेल, त्यामुळे ती नाल्यात पडली आणि तिचा जीव गेला. आम्ही नाल्यातूनच हा मृतदेह बाहेर काढलाय. मी तुला सतत सांगत होतो की वैशालीला इतक्या पावसात इथे बोलवू नको म्हणून. चहा भजी तुला बनवता येत नाही का? एक दिवस तू काम केलं असतंस तर काय बिघडलं असतं? बाईसाहेबांना आपल्या चुकीची जाणीव होते. अहो पण मला काय माहित की असं काहीतरी होईल म्हणून. सगळी लोक कामावर जातातच ना, कितीही पाऊस पडला तरी. मरण्याआधी मी बिचारीला काय काय बोलून बसले होते हो. मालक आणि मालकीणबाई वैशालीचा मृतदेह घेऊन तिच्या घरी जातात. तिची 2 लहान मुलं सौम्या आणि मॉन्टी आपल्या आईला असं बघून खूप जोरजोरात रडू लागतात, कारण आता या जगात त्यांचं दुसरं कोणीच नव्हतं. आई, मी तुला सांगितलं होतं ना की एवढ्या पावसात कामावरती जाऊ नको म्हणून, पण तू माझं ऐकलं नाही आई. आई, तू डोळे उघड ना, बघ ना, आपल्या छप्पर मधून परत पाणी गळतंय. हे सगळं नीट कोण करणार आई? वैशालीच्या मुलांची ही हालत बघून मालक आणि मालकिणींच्या डोळ्यातही अश्रू येतात. मुलांनो, तुम्ही काळजी करू नका. मी ही दगडाच्या काळजाची नाहीये. आता यापुढे मी तुमच्या दोघांचा सांभाळ करीन. माझ्या आईचा मृत्यू तुमच्यामुळेच झाला आहे. जर तुम्ही जबरदस्ती माझ्या आईला कामावर बोलावलं नसतं. मुलांना, तुम्ही एकदम बरोबर बोलताय. प्रत्येक माणूस पैशाने श्रीमंत होऊ शकतो, पण मनाने श्रीमंत व्हायला खूप वेळ जातो. पण हिला आता तिच्या चुकीची जाणीव झालीये बाळा. चला, आमच्या बरोबर चला. वैशालीचे अंत्यसंस्कार करण्यात येतात. त्यानंतर सौम्या आणि मॉन्टी त्यांच्याच घरात राहू लागले. चांगलं शिक्षण घेऊन सौम्या एक IPS ऑफिसर झाली आणि मॉन्टी एका मल्टीनॅशनल कंपनीमध्ये मॅनेजर होता. मॉन्टीने आपल्या झोपडीच्या जागी एक खूप मोठा बंगला बांधला आणि त्याला आईचं नाव दिलं. आई, तू जिथे कुठे असशील मला पूर्ण विश्वास आहे की तू मला बघत असशील. पावसाळ्यात ज्या घराचं छप्पर गळत होतं ते आज मी कायमस्वरूपी नीट केले. मॉन्टीच्या डोळ्यात पाणी आलं. आई नेहमीच आपल्या बरोबर आहे मॉन्टी. आई बरोबर जे झालं ते दुसऱ्या कोणाबरोबरच व्हायला नको. आपल्याला गरिबांची अजून मदत करायला हवी. हो दीदी, तू बरोबर बोलतीयस. खास करून पावसाळ्याच्या दिवसात गरिबांची आपल्याला जास्तीत जास्त मदत करायला हवी आणि यामुळेच आपल्या आईच्या आत्म्याला शांती मिळेल. श्रीमंत लोक पावसाळ्यात चहा आणि भजीची मजा लुटतात, तर दुसरीकडे गरिबांचं घर तुटलं जातं. त्यांना नीट खायलाही मिळत नाही. त्यामुळे आपल्याला त्यांची काळजी घ्यायलाच हवी. शकुंतलाबाईंनी आत्ता नुकतंच आपल्या दोन्ही मुलांची लग्न एकत्र लावली होती. शकुंतलाबाईंची मोठी सून आंचल गोरी आणि सुंदर होती, पण त्यांची लहान सून काजल मात्र काळी होती. आंचल काजलला नेहमी तिच्या काळ्या रंगावरून टोमणे मारत राहायची. असाच एक दिवस, ते बघ ना, बाहेर आकाशात सुद्धा तुझ्याच रंगाचे ढग आलेत. बरं ते जाऊ दे, तू माझ्यासाठी ना गरमागरम भजी करून आण आता. ताई, पण बेसन नाहीये घरात. तेव्हा शकुंतला सुद्धा तिथे येते. जर बेसन घरात नाहीये तर बाजारातून जाऊन घेऊन ये. पण आई, बाहेर तर पाऊस येतोय. हा, मग त्यात काय झालं? तू थोडीच ना पावसात बुडून मरणार आहेस. आणि जरी मेली तरी जास्त काही फरक नाही पडणार आहे आम्हाला. माहितीये मला हीच अपेक्षा आहे आणि तुमच्याकडून. त्यानंतर मग काजल पावसात भिजत बेसन आणायला जाते. रस्त्यात चालत असतानाच तिच्या जवळून एक ट्रक गेला आणि त्या ट्रकने तिच्यावर चिखल उडवला. अरे, बघून चालवू शकत नाही का? बिचारी काजल तसाच चिखल घेऊन आपल्या घरी परत येते. तिला बघून आंचल जोरात ओरडते आणि म्हणते, आ, भूत भूत. अहो ताई, मी आहे काजल. अगं बाई, ही काय हालत बनवून घेतलीयस तू तुझी? खरंच ना, आज तर ही अजूनच जास्त डेंजर दिसतीये. काजल तशीच उभी राहून आंचलकडे बघत होती. अगं, तू माझ्या एवढ्या गोऱ्या सुंदर सुनबाईला काय एकटक बघत राहिलीयस? तिला नजर लावायचा विचार आहे का? जाऊन पटकन आंघोळ करून ये. बिचारी काजल आपल्या रूममध्ये आंघोळ करायला जाते. संध्याकाळी जेव्हा तिचा नवरा प्रभात ऑफिसमधून येतो तेव्हा त्याच्या आईला तो म्हणतो, आई, काजल कुठे? झोपली असेल आपल्या खोलीमध्ये. नक्कीच तू काहीतरी बोलली असेल तिला. हो, तू तर आम्हालाच बोलशील ना बाबा. माहित नाही त्या काळीनी काय काळी जादू केलीये तुझ्यावरती. आई, तुझ्या ह्याच वागण्याचा मला त्रास होतो. मी तुझ्याशी नंतर बोलतो.
काजल आपल्या खोलीमध्ये रडत बसली होती, पण प्रभात तिथे येताच तिने आपलं रडणं थांबवून आपले अश्रू लपवले. थांब थांब, मी आत्ता तुझा मूड चांगला करतो. हे घे. हा हार तुम्ही माझ्यासाठी आणलाय? नाही ग, त्या शेजारच्या बाईसाठी आणलाय. मला वाटलं एकदा तुला दाखवावा. तुम्ही पण ना. त्या घरात तिला प्रेम देणारा माणूस म्हणजे केवळ प्रभात होता. शकुंतलाची मोठी सून गोरी आणि सुंदर होती, त्यामुळे शकुंतला तिच्यावर खूप प्रेम करायची. पण काजलला मात्र आपल्या काळ्या रंगाबद्दल नेहमी टोमणे ऐकायला लागायचे. असंच एक दिवस काय झालं ग सुनबाई? अहो आई, पोळी भाजत असताना माझा हातच भाजला गेला. अगं पोरी, तशीही तू एवढी नाजूक आहेस. कुणी सांगितलं होतं तुला पोळ्या करायला? तू जरा थांब. काजल, अगं ये काळी सुनबाई. काय झालं आई? कुठे जाऊन बसली होतीस ग? कळतं की नाही काही? तुझी मोठी जाऊबाई स्वयंपाकघरात काम करतीये आणि तू तुझ्या खोलीत आराम करत बसलीयेस. बघ, तिचा बिचारीचा हातही जळालाय. जा, जाऊन पोळ्या करून ये. काजल किचनमध्ये जाऊन पोळ्या करायला लागते आणि तेव्हाच बाहेर खूप जोरजोरात पाऊस पडायला लागतो. मी तर टेरेसवर कपडे वाळत घातले होते, सगळे भिजले असतील आता. काजल लगबगीने टेरेसवर जाते आणि वाळत घातलेले कपडे काढून घेते. ते करत असताना ती पावसात चिंब भिजते. अगं सुनबाई, कुठे फिरतीयेस? हे घे, ही माझी साडी जरा धुवून ठेव, मला उद्या नेसायची आहे ही. या सगळ्या ह्याच्यात बिचाऱ्या काजलला आपले ओले झालेले कपडे सुद्धा बदलायला वेळ मिळाला नाही. अगं काळे सुनबाई, हा तर तुला चांगला बहाणाच मिळालाय की आराम करायला. नाही आई, मला खरंच ताप आलाय. बरं बरं ठीक आहे, आज औषध घेऊन तू जरा आराम कर. आज सगळं आंचल बघून घेईल. म्हणजे काय म्हणायचंय तुम्हाला? आंचल बघून घेईल म्हणून? मी थोडीच एकटीने सगळं काम करायचा ठेका घेतलाय. म्हणजे काय म्हणायचंय? तू सुद्धा काजलसारखी या घराची सुनबाईच आहेस ना. तुझी पण तर जबाबदारी आहे कामं करण्याची. सासूबाई, हे सगळं सुनबाई, घरातली जबाबदारी असलं रामायण ना तुम्ही माझ्यासमोर वाचू नका. मी जर ह्या घरची सून आहे तर तुम्ही सुद्धा ह्या घरातल्या मुख्यच आहात ना. मग तर तशी जबाबदारी तुमच्या अंगावर आहे. आणि तसेही माझे वडील करोडपती आहेत, त्यामुळे मला ही घरातली सगळी अशी कामं करण्याची अजिबात सवय नाहीये. आमच्याकडे या सगळ्या गोष्टींसाठी नोकर होते कामाला. लग्नानंतरचा हा माझा पहिला पावसाळा मी काय असाच वाया घालवू? बाहेर एवढं रोमॅन्टिक वातावरण आहे आणि तुम्ही मला किचनमध्ये जाऊन स्वयंपाक करायला सांगताय आता? ना बाबा ना. एवढं बोलून आंचल तिथून निघून जाते. मग शकुंतलालाच घरातलं सगळं काम करावं लागत होतं आणि त्याच वेळी तिला काजलची खरी किंमत कळाली. शकुंतला काजलच्या खोलीमध्ये आली आणि तिने तिची माफी मागितली. काजल सुनबाई, मला माफ कर. आजपर्यंत मी तुझ्या रंगावरून तुला सतत काही ना काहीतरी बोलत आलीये. तुझ्या या काळ्या रंगामुळे मी तुझ्यातल्या गुणांकडे सुद्धा दुर्लक्ष केलं. पण आज मला तुझी खरी किंमत कळाली आणि मला माझ्या चुकीची सुद्धा जाणीव झाली. काजल काही बोलण्याआधीच प्रभात तिला म्हणतो, मला माहित होतं आई, एक ना एक दिवस तुला काजलची किंमत नक्कीच कळेल. वाईटपणा चांगुलपणाला कधी हरवू शकत नाही. आज तर तुला सगळंच कळालं असेल. तुझ्या दोन्ही सुनांचा खरा चेहरा आता तुझ्या समोर आहे. तेव्हापासून ती काजलवर खूप प्रेम करायला लागली आणि तिचा आदरही करायला लागली. आणि हे सगळं आंचलला मात्र अजिबात आवडत नव्हतं आणि ती काही दिवसातच आपल्या नवऱ्याला घेऊन वेगळ्या ठिकाणी राहू लागली. आणि इकडे प्रभात, काजल आणि शकुंतलाबाई अगदी आनंदात एकत्र राहू लागले. बेस्ट बडीज. हॅलो मित्रांनो, हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर कृपया लाईक, सबस्क्राईब आणि कमेंट नक्की करा. आणि हो, शेअर करायला पण विसरू नका. अजून असेच मजेदार व्हिडिओ पाहण्यासाठी खाली दिलेल्या घंटीला दाबा. बघत रहा बेस्ट बडीज.